माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांचा दिवस चांगला जाऊ द्या ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आत्ता माझ्याकडे सगळे करवा चौथचे ब्लाऊज शिवायला आहेत, त्यामुळे कामाची खूप गडबड आहे. पण तरीसुद्धा ना, मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटली, ती मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. काय झालं, मी ज्यावेळेला हे शिलाईचं काम करत नव्हते ना, त्यावेळेला मलाही असं वाटायचं की घरी बसून आपल्याला काहीतरी काम मिळतं आहे का बघावं, आपणही काहीतरी घरी बसून काम करावं. कारण घरातली कामं झाल्यानंतर आपल्याकडे बराच वेळ शिल्लक राहत असतो. मग याचं काय करायचं? मोबाईल बघून बघून किती बघणार, टी व्ही बघून बघून किती बघणार आणि इकडे तिकडे गप्पा किती मारणार. कधीतरी या सगळ्या गोष्टींचा कंटाळा येतोच ना, आणि असं वाटतं ना आपणही काहीतरी काम करावं. पण आत्ता पहिल्यापासून आपण कधी जॉब केलेला नसतो आणि अचानक बाहेर जॉबला पडणं तर आपल्याला पॉसिबल नाही आहे. मग घरात बसून काय काम करता येईल? मी सुद्धा ना मोबाईलवर सारखी सर्च करायची की मला घर बसल्या कुठे काम मिळतं आहे का, म्हणजे कमी वेळेत आणि जास्त पैसे कमवून देता येतील असं काहीतरी मिळतं आहे का, मला कॅम्प्युटरवर काही काम मिळतं आहे का, किंवा दुसरं काही आहे का बाबा, रोजच्या रोज काम केलं तर माझा वेळही जाईल आणि मला 4 पैसेही मिळतील आणि माझा टाईमपासही होईल. असं मी बऱ्याच वेळेला काम शोधत होते, पण मला काही मिळालंच नाही. कारण प्रत्येक वेळेला म्हणजे जे काम असायचं ना, ते असं व्यवस्थित नसायचं. मग मला ते जमेल का नाही ही सुद्धा माझ्या मनात भीती असायची. आणि दुसऱ्याकडून माल घेऊन यायचं, तो तयार करायचा, तो त्यांना रिटर्न द्यायचा त्यांच्या वेळेत पूर्ण करून, हे सुद्धा म्हणजे एक रिस्कच होती. त्यामुळं मी तो विषय सोडून दिला. आणि नंतर माझी एक मैत्रीण मला भेटायला आली. त्यावेळेला तिनं मला सांगितलं की तुम्ही शिलाईचं काम का करू शकत नाही. मी त्यावेळेला त्यांना बोलले, नाही मला जमणार, कारण मला शिलाई येते पण मी कधी हे काम केलेलं नाही आहे आणि माझ्याकडे थोडीच कस्टमर येणार आहेत. तर त्या बोलल्या, असं काही नसतं, तुम्ही सुरुवात तरी करा. ठीक आहे, सुरुवातीला तुम्हाला ब्लाऊज ड्रेस नाहीच जमणार, पण थोडंफार अल्टरची कामंसुद्धा तुम्ही करू शकता. मी त्या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं. पण नंतर हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं, अरे मी बाहेर जाऊन इकडे तिकडे काम शोधण्यापेक्षा मला घरातच कुठेतरी काहीतरी काम मिळत असेल तर त्या संधीचा मी फायदा घेतला पाहिजे ना. थोडक्यात काय, कोणतंही काम आपल्या जवळच असतं, फक्त आपल्याला ते शोधावं लागतं. आणि मग मी विचार केला आणि हे काम चालू केलं. सगळ्यात पहिल्यांदा अल्टरचे कपडे. मला असं वाटायचं माझ्याकडे कोणी नाही येणार, कारण बघा सगळ्यांना सवय असते बाहेर टेलरकडे कपडे द्यायचं. पण तुम्हाला एक सांगू का, ज्यावेळेला दिवाळी दसरा असतो ना, यावेळेला ना आपल्याला जरी शिलाईचं काम येत नसेल किंवा काही म्हणजे शिलाई जरी मारता येत नसेल ना, तर ना दिवाळी दसऱ्यामध्ये ना आपल्याला ही एक संधी चालून आलेली असते. ती कशी काय तुम्हाला सांगते. काय होतं, जे बाहेरचे टेलर असतात ब्लाऊज ड्रेस शिवतात ना, ते असे अल्टरचे कपडे घेत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं अल्टरच्या कपड्यामध्ये जास्त वेळ जातो. त्यामुळं ते असे कपडे शिवायला मागत नाहीत. आणि दिवाळी दसऱ्याला सगळेजण भरपूर खरेदी करत असतात. आपण स्वतःचंच उदाहरण घेऊया ना, आपणसुद्धा ना दिवाळी दसऱ्यामध्ये भरपूर खरेदी करतो. आपण जे घेतलेले टॉप असतात किंवा ड्रेस असतात किंवा साडी असते, त्याचे ब्लाऊज म्हणा किंवा ड्रेसचं फिटिंग करायचं असलं तरी आपण टेलरकडे जातो. पण टेलर लोकांना अजिबात वेळ नसतो, त्यामुळे शक्यतो ते या दिवसात तरी कपडे अल्टर करायला घेत नाहीत. मग ह्याच तर संधीचा आपण फायदा घ्यायचा. हेच जर आपण घरगुती टेलर असू आणि आपल्या आजूबाजूच्या किंवा आपल्या ओळखीच्या बायकांना जर माहिती असेल आपण शिलाई काम करतो आहे, तर त्या नक्की आपल्याकडे कपडे अल्टरसाठी देणार. आणि जरी आपल्याला काही येत नसलं ना, तरी आत्ता सगळ्यात महत्त्वाचं साधन असं आहे की यूट्यूबवर हल्ली तुम्ही काहीही टाका, जे तुम्हाला येत नाही किंवा ज्या विषयाची माहिती नाही ते सुद्धा तुम्हाला लगेच उपलब्ध करून देत असतं. आता समजा तुमच्याकडे एखादा ड्रेस फिटिंगला आला आहे
त्या ड्रेसच्या शोल्डर कमी करायचे किंवा बाही कमी करायचे. काही लाँग पीस असतात त्यांचा घेर कमी करायचा असतो. काही डबल एक्सेलचे कपडे असतात ते फक्त यल साईजमध्ये करायचे असतात किंवा शोल्डरमधून ड्रेस पडत असतो तो नीट करायचा असतो. असं काही ना काहीतरी कस्टमरांचं असतंच. मग ठीक आहे, आपल्याला सुरुवातीला माहिती नाही ना हे सगळी कामं कशी करायची, तर काय करायचं, यूट्यूबवर सर्च करायचं, व्यवस्थित बघायचं आणि त्याप्रमाणे कस्टमरांचे कपडे अल्टर करून द्यायचे. याचा फायदा असा होतो की आपण ना आपल्याला काहीतरी करायची इच्छा असते, त्यामुळे आपण हे काम व्यवस्थितच करून कस्टमरांना देतो. आणि या कामासाठी जर ते मार्केटमध्ये टेलरकडे गेले असते ना तर त्यांचे 40 ते 50 रुपये सहज गेले असते आणि आपण ते कमीमध्ये म्हणजे 20-30 रुपयात जरी करून दिले ना तरी ते खुश होतात. त्यांचे बाहेर एवढे पैसे जात होते ते त्यांना म्हणजे यामध्ये सुद्धा त्यांनासुद्धा बचत वाटते आणि आपल्याकडे सुद्धा 2 पैसे येतात. पण हे सगळं कधी पॉसिबल होतं, ज्या वेळेला आपल्या मनात काहीतरी करण्याची इच्छा असते ना त्याच वेळेला. जर आपल्या मनातच नसेल काम करायचं तर हे काहीच शक्य होणार नाही. आपण नुसता आपला वेळ असंच टाईमपास करण्यात घालवणार आणि कोणतंच काम हलकं नाही समजायचं. ठीक आहे, आज तुमच्याकडे कस्टमर नसतील पण आजपासून तुम्ही सुरुवात तरी करा ना. पुढच्या दिवाळीपर्यंत तुमच्याकडे अशी वेळ येईल ना की तुम्हाला वेळसुद्धा भेटणार नाही. अगदी माझंसुद्धा असंच झालेलं आहे. मी अक्षरशः कालपासून ना ब्लाऊज शिवायला घ्यायचे बंद केलेले आहेत, कारण दिवाळीचा सण आलेला आहे आणि 8च दिवसावर दिवाळी राहिलेली आहे. त्याच्या आत आपल्याला जे कस्टमरांचे पहिले ब्लाऊज आहेत ते व्यवस्थित आपल्याला त्यांना द्यायचे आहेत तयार करून. आणि जर आपण एवढा कामाचा लोड घेतला तर आपल्याला पॉसिबल नाही होत. आणि मी एकटीच हे काम करत असल्यामुळे एवढं पण मी दिवस रात्र जरी मेहनत केली ना तरी एवढं मला पॉसिबल नाही आहे. कारण दसरा झाला, दसऱ्याचा पण माझ्याकडे सीझन होता आणि आता करवा चौथ आहे, याचासुद्धा माझ्याकडे सीझन आहे आणि लागोपाठ दिवाळी आलेली आहे आणि माझ्याकडे ड्रेससुद्धा स्टिचिंग करायला आहेत. म्हणजे मी एकटी आणि कामं एवढी भरपूर आहेत ना की मला आता वेळच नाही आहे. तरी म्हणजे मला तुम्हाला थोडक्यात हे सांगायचं आहे की एकेकाळी माझ्याकडं काही काम नव्हतं. दिवाळी आली म्हणजे घरातलंच काम करायचं, इकडे तिकडे टाईमपास करायचा आणि जरी दिवाळीला काम असलं तरी ते थोडंफार अल्टरचे कपडे, एखादा दुसरा ब्लाऊज असायचा. पण आज असा दिवस आलेला आहे की मला अक्षरशः म्हणजे कस्टमरांना रिक्वेस्ट करावी लागते की तुम्हाला जर घाई गडबड नसेल तर मी एकच ब्लाऊज तुम्हाला शिवून देते, राहिलेले दिवाळीनंतर देऊ का? कारण बघा पर्याय नाही, एक माणूस कुठे कुठे पुरणार आणि एवढा अचानक आपण कामाचा लोडसुद्धा घेऊ शकत नाही. जर ठीक आहे, जरी आपण त्यांचे ब्लाऊज शिवायला घेतले तरी त्यांना वेळेतसुद्धा आपलं म्हणजे देणं कर्तव्य आहे. जर आपण त्यांना वेळेत ब्लाऊज नाही दिले तर ते नेक्स्ट टाईम आपल्याकडे येणार नाहीत. मग आणि आत्ताच जर आपण त्यांना सांगितलं की तुम्ही दुसरीकडे टाका तर त्यांना आत्ता वेळसुद्धा आहे की ते दुसरीकडे जाऊन ब्लाऊज शिवायला टाकू शकतात. आणि कारण आत्ता आपल्याकडे म्हणजे माझं कसं झालं, माझ्याकडे आत्ता ब्लाऊज शिवायला असल्यामुळे माझी खूप इच्छा आहे त्यांचेसुद्धा ब्लाऊज शिवायचे. पण काय करणार, आपलं तेवढे म्हणजे शरीराची ताकद म्हणा कमी पडत असते ना. मग अगदी त्याच्या म्हणजे तुमच्या बाबतीतसुद्धा असं होऊ शकतं. त्यासाठी ना तुम्ही आत्तापासून तयारी केली पाहिजे. लगेच कोणती गोष्ट सक्सेस होत नाही, थोडा त्यासाठी वेळ जाऊन द्यावाच लागतो. माझ्या बाबतीतही असंच झालं आहे. लगेच माझ्याकडे कस्टमरांची रांग नाही लागली, त्यासाठी थोडा वेळ मला द्यावा लागला. कोणत्याही गोष्टीला जरा वेळ दिला ना आणि आपण ती गोष्ट परफेक्ट शिकलो ना की न सांगता आपल्याकडे त्या गोष्टी चालून येतात. एकेकाळी मला कस्टमरांच्या मागं लागायचं की माझ्याकडे ब्लाऊज द्या, माझ्याकडे ड्रेस द्या, मी चांगलं शिवेन, तुम्हाला व्यवस्थित शिवून देईन. पण आज अशी माझ्याकडे वेळ आली की मला अक्षरशः त्यांना सांगावं लागतं, अहो ना खूप लोड आहे, आत्ता नाही मी तुमचं देऊ शकत, मी नेक्स्ट टाईम तुमचं करते ना, व्यवस्थित करते किंवा दिवाळीनंतर तुम्हाला देते. आत्ता घाई गडबडीत मी तुम्हाला 1 ते 2च ब्लाऊज देऊ शकते.
म्हणजे मला फक्त तुम्हाला थोडक्यात हे सांगायचं आहे की ताईंनो, तुम्हाला असं वाटतंय ना की तुमच्याकडे आत्ता घरी बसून काही काम नाही आहे, तुम्ही खरंच हा मनापासून व्यवसाय चालू करा. सुरुवातीला तुम्हाला थोडाफार त्रास होईल, कस्टमर येणार नाहीत इकडे तिकडे, पण आपण स्वतःपासून सुरुवात करूया. आणि आत्ता दिवाळी दसऱ्यात ना कितीही काही केलं ना तरी कस्टमर हे येतातच. आणि त्यांना म्हणजे आपल्या जे आजूबाजूचे आहेत, जवळचे आहेत ना, त्यांना तुम्ही सांगायचं, बघा तुमच्याकडे कस्टमर येणारसुद्धा आणि तुमचं जर त्यांना काम आवडलं ना तर ते तुम्हाला नेक्स्ट टाईम ते दुसरीकडे कुठे जाणार नाहीत, ते आवर्जून तुमच्याकडेच येणार. आणि हे काम असं आहे ना की आपण जेवढं काम करू ना तेवढे आपल्याला पैसे मिळत राहणार आहेत. आणि आपलं कष्ट जर प्रामाणिकपणे असलं, आपल्याला काहीतरी करण्याची मनामध्ये जिद्द असेल ना आणि मी हे करू शकतो, हा जर आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल ना तर आपल्याकडे काम येणारच आणि आपण त्यामध्ये सक्सेस होणारच. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. एकेकाळी मी काही काम नाही म्हणून मी काहीच करू शकत नाही असं म्हणणारी, आज मी सगळं काम व्यवस्थित करू शकते आणि अजूनसुद्धा जास्त काम करू शकते. जेवढं करावं तेवढं मला कमीच आहे असं वाटायला लागलं आहे. यातच मला स्वतःला विशेष वाटतं. मला असं वाटतं की ज्या ताईंना वाटतंय ना की घरी बसून आम्हीसुद्धा काहीतरी व्यवसाय करावा, त्या ताईंसाठी ना ही खूप चांगली संधी चालून आलेली आहे. त्यामुळे मीही तुम्हाला खूप मनापासून सांगत आहे. आणि ना तुम्ही हे सगळं करू शकता. फक्त तुम्ही या सगळ्याला ना स्वतःच्या मनापासून तयारी दाखवली पाहिजे, तरच हे सगळं तुम्हाला शक्य आहे. त्यामुळं तुम्ही आता ठरवायचं आहे काय करायचं आणि काय नाही ते. मला नेहमी असं वाटतं की मला जशी कोणीतरी मदत केली तशी मी सुद्धा इतरांना मदत करावी, म्हणून माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे. त्यामुळे ताईंनो, तुमच्याजवळसुद्धा ही संधी चालून आलेली आहे. या संधीचा तुम्हीसुद्धा फायदा घ्या.